नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. हिंगोलीत संतोष भांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे म्हणजे शिंदे गट आमदार संतोष भांगर यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आणि एक महिलेला बटन दाबताना सूचना दिल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे आमदार संतोष भांगर यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आणि एका महिलेला बटन दाबताना सूचना दिल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातच ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. शहरातील गणेशवाडी येथील ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मॉकपोलच्या वेळेस हिंगोली शहरातील रिसाला बाजारातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील मशीन बंद होती. मशीनचे बटन दाबले जात नसल्याने ती बदलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. मशीन बदलल्यानंतर या वॉर्डात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आणि कोणत्याही आक्षेपाची नोंद झाली नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नमूद केले. पुढील अपडेटसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.